भारतीय जनता पार्टीच्या 2022 या सार्वजनिक निवडणुकेक वयता आसतना संकल्पपत्र तुमच्या समोर दवरपाक आमचे राष्ट्रीय नेते गोयचे सदांच मार्गदर्शक म्हजे मार्गदर्शक माननीय श्री नितीन गडकरी जी हांचे स्वागत करता। व्यासपीठार आमचे पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानवडे, आमचे इलेक्शन प्रभारी देवेंद्र फडणवीस जी किशन रेड्डी जी, दर्शना जरदोश मॅडम, श्रीपाद भाऊ, आमचे विनय तेंडुलकर जी, सुभाष शिरोडकर, दत्तप्रसाद खोलकर आणि समोर आशिल्ले म्हणजे प्रेस मिडिया सगळ्या भाव आणि भयणांनो, तुमचो चड वेळ घेवचो ना। भारतीय जनता पार्टीचे मिशन 2022 प्लस भाजपा खातीर आणि फाटले गेली 6 म्हयने 22 प्लस हे आमी सांगत आसा आणि त्याच 22 प्लस परत 22 संकल्प राज्या खातीर आमी करीत आसा। भारतीय जनता पार्टी कमिटेड आसता दिल्ले संकल्प पत्र हे परत एकदा म्हणजे रिपोर्ट कार्ड तेजो सबमीट करपा खातीर, त्या खातीरच सांगता हांव की आतापर्यंत फाटल्या 10 वर्साचे रिपोर्ट कार्ड भारतीय जनता पार्टीन लोकां समोर दवरला आणि आमी 80% कामां फाटल्या 10 वर्सांक जेन्ना जेन्ना मॅनिफेस्टो रिलीज केला ती 80% कामां केल्या। तुमकांय खबर आसा फाटलो रिपोर्ट कार्ड आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी हांच्या हस्ते आमी तुमच्या समोर प्रेजेंट केला। हांव एक कित्याक सांगता, गोंयांत खुबश्यो पॉलिटिकल पार्टी आयिल्ल्यो आसा वेगवेगळ्या कारणां खातीर, तेंच्यांनी वेगवेगळे आपले संकल्पनामे जे आसा हे जाहीर करीत आसा, पण भारतीय जनता पार्टी ताज्या खातीर ना। भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारान म्हणजे जो आज संकल्प पत्र तुमच्या मुखार दवरला आणि तेय बी माननीय राष्ट्रीय आमचे मंत्री नितीनजी गडकरी हांच्या हस्ते जेन्ना दवरला ते आमी तितकेच कमिटेड आसा की भितर दिल्लें काम प्रत्येक काम कमिटेड आणि करपा खातीर तें आसा। कारण ज्यांचे थोडे जाण हांगासर आपले खातें उगडटले काय कितें हाज्या खातीर जे प्रयत्न करता तेंच्यांनी फटिंगपणाचो पाडोच वाचलेलो आसा। जे आपलो खंय तरी राष्ट्रीय पक्ष जावपाक जाय म्हणून जे प्रयत्न करता तांच्यांनी आपली वेगवेगळी खोटी आश्वासनां आपली दिल्ली आसा। आणि दुसरे ज्यांच्या केन्ना जे दुसऱ्याच्या तेकूच्या आधाराचेर सरकार करतले, म्हणजे कोणी तरी आमकां आफयले जाल्यार आमी सरकार करुया तेंच्या वांगडा वचोन, ते अश्यो पार्ट्यो आसात तांच्यांनी आपले वेगवेगळे जाहीरनामे केल्ले आसात, ते कोणी तरी आफयले जाल्यार तेंच्या बरोबर वचून सरकार करतले। उरले तिसरे जी फाटले फावटी जी विरोधी पार्टी काँग्रेस पार्टी तेंच्यांनी तांकां फक्त एकूच विचारचें, म्हाजी परत एकदां हांव बाप दिगंबर कामत हांकां चॅलेंज करता की तेंच्यांनी 2007 जो तेंचो संकल्प पत्र मॅनिफेस्टो दिल्लो तो 2012 कितलो % कंप्लीट केल्लो तेजो तेंच्यांनी रिपोर्ट कार्ड सबमीट पयलीं करचें, नाजाल्यार तेंच्यांनी घोटाळे जितले केल्ले ताजें आमी सबमीट केलां। म्हाका तेजेर उलोवपाचें ना, बट तरी सुद्दां ह्या संकल्प पत्राचेर उलयता आसतना म्हजे मित्र बाब सिद्धार्थ हाणें डिटेलान ह्या सगळ्या संकल्प हाजेर गेला। आमी म्हटलां की स्वयंपूर्ण गोंयासाठी 2022 भाजपा हे गोंय 60 वर्सां उपरांत पयलेच फावटी स्वयंपूर्ण जावपाक जाय म्हणून 2022 भाजपा निवडून येवपाक जाय हे आमी परत परत मागत आसा। आनी त्याच खातीर स्वयंपूर्ण गोंय, स्वयंपूर्ण युवा, स्वयंपूर्ण महिला अशा पद्दतीचे वेगवेगळे संकल्प तुमच्या फुडें दवरल्या। स्वयंपूर्ण महिला म्हणटा आसतना तिकाच आमी 3 गॅस सिलिंडर हे फ्री ऑफ कॉस्ट दिवपाचें केलां आणि त्याच बरोबर स्वयंपूर्ण महिला म्हणटा आसतना आमी सामान्य मनशाक 2% ते 4% रेट ऑफ इंट्रेस्टान हावजींग लोन दिल्ले आसा। हे आतापर्यंत सामान्य मनशाक घर बांदप कठीण आशिल्लें आणि तातूंतच आमी ताका प्लॉट दिवपाचें प्रोविजन केलां। हाज्या व्यतिरिक्त म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आसतल्यो किंवा वेगवेगळ्यो स्किमी आसतल्यो ह्यो तो एंटायटल आसा त्याच्या खातीर आणि त्या खातीर गोंयकार सामान्य गोंयकार वो आपले स्वताचे घर हे करपाक शकतलो, बांदपाक शकतलो हाजी म्हाका निश्चितच खात्री आसा। म्हणजे आमी ताका प्लॉटूय दिता आणि 2% रेट ऑफ इंट्रेस्टान घरूय दिता आणि म्हज्या स्वयंपूर्ण भयणी खातीर 2% रेट ऑफ इंट्रेस्टान तितूर लोन आसा। हे सरकार सामान्यांचें सरकार आसा, त्या खातीर म्हटलां इट इज गव्हर्मेंट फॉर द कॉमन मॅन। आणि तुम्ही मुद्दामून पळयात सामान्य मनशाचेर खंयसरूच ताण पडचो न्ही म्हणून डिझेल आणि पेट्रोल हाजो रेट आमी मेंटेन करतले आणि त्याच बरोबर शेतकऱ्या खातीर आसतले, दुधकारा खातीर आसतले, नुस्तेकारा खातीर आसतले, कश्टकारी समाजा खातीर आसतले, प्रत्येका खातीर येवजण ह्या वेगवेगळ्या 22 संकल्पांतल्यान तुमकां दिसून येतली। गोंयांतलो एकूय समाज, एकूय कश्टकारी समाज हो हातूंतल्यान सुटूंक ना।
प्रत्येका खातीर कितें ना कितें ह्या संकल्प पत्रात आसा. हांव डिटेलान वचना, तुमकां सगळ्या जाणांक एक्सप्लेन करता आसतना हे दिल्लें आसा. ईज ऑफ लिव्हिंग फॉर ऑल. आमी सदांच म्हणटा आमच्या गांवांत रावपी गोंयकार हाका सदोदीत सगळ्यो सुख सुविधा मेळच्यो हाच्या खातीर सरकाराचो प्रयत्न आसा. म्हणून तर म्हजो स्वयंपूर्ण मित्र आमचो त्या गांवांत बसता, म्हणजे जेणे करून केंद्र सरकाराच्यो योजना, राज्य सरकाराच्यो योजना त्यांच्या पर्यंत पावोवपा खातीर म्हणून 210 योजना आतां पर्यंत पावयता आणि ताका आनीक इजी करपा खातीर म्हणजे ईज ऑफ लिव्हिंग फॉर ऑल तरेच्यो फॅसिलिटीज ह्यो त्यांच्या पर्यंत पावोवपा खातीर आमी म्हटलां की इट इज मनोहर पर्रीकर कल्याण फंड हो गांवांतल्यान दिवपाचो, पंचायतींतल्यान दिवपाचो आणि वेगवेगळ्या तरेच्यो सुविधा ह्यो गांवांतल्या शेतकऱ्या खातीर, विद्यार्थ्यां खातीर, महिलांच्या खातीर, थंयसर एखादें सेंटर डेव्हलप करपा खातीर वो फंड्स युटिलायझेशन जातले. गांवांतल्यो स्किल्स गांवांत उरच्यो आणि त्याच बरोबर तांकां थंयसर उद्योग जगता कडेन जोडल्यो जावच्यो ताच्या खातीर हो हें आसा, संकल्प आसा. आमी म्हटलां की इट इज एन युनिकली गोवन टुरिजम. गोंय हे टुरिजमाचेर डिपेंडंट आसा आणि ताकाच लागून मेडिकल टुरिजम आसतलें, स्पिरिच्युअल टुरिजम आसतलें, हे सगळें फुडें व्हरता आसतना मूळ गोंयकार इंटरलँड टुरिजम गोंयांत तो टुरिस्ट आज फक्त कोस्टल बेल्टाचेर सॅच्युरेटेड जाला. ताका गांवा कडेन व्हरपा खातीर आणि स्पिरिच्युअलिटी कडेन जोडपा खातीर गांवांतल्या प्रत्येक गोंयकाराक आमी टुरिजमा कडेन जोडून घेता आसतना ताका 5% रेट ऑफ इंट्रस्टान ताका स्टे होम हे करपाचो थारायल्लो आसा. फुटबॉल हो गोंयकारा खातीर म्हणजे सगळ्यात लागचो खेळ आसा आणि निश्चितच रित्या ताच्या खातीर एखादो इंटरनॅशनल स्टेडियम गोंयांत जावचो आणि कोचिंग सेंटर हे गोंयांत जावचें. आतां पर्यंत आमी वेगवेगळे क्लब फुडें काडीत आयिल्ले आसा, वेगवेगळ्या क्लबांक सपोर्ट केल्लो आसा, बट स्वता इंटरनॅशनल स्टेडियम आणि आमचे गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आसा ताच्या मार्फत इंटरनॅशनल ट्रेनिंग तातूंतल्यान जावची हे ताच्या खातीर तितकेच म्हत्वाचें आसा. गोंयची इकॉनॉमी फुडल्या 10 वर्सांक 50 बिलियन पर्यंत वयची हो आमचो प्रयत्न आसा. आणि त्याच बरोबर आमी जशें म्हटलां की गोंय हे एक रिसर्च सेंटर जावचें. IIT, NIT, नॅशनल सायन्स फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी, नॅशनल स्कूल ऑफ लॉ अँड अदर्स प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ह्या सारकिल्यो आणि तेज्या उपरांत मनोहर पर्रीकर नॅशनल लॉ सेंटर इन गोवा युनिव्हर्सिटी. आमी वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे रिसर्च जे आसा हे गोंयांत जावच्यो, वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स गोंयांत एस्टाब्लीश जावची, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी हाच्या खातीर आनीकूय बी फॅसिलिटेट करपा खातीर गोंय सरकार सातत्यान तांकां प्रयत्न करतले. स्वयंपूर्ण युवा द लेबर अँड एम्प्लॉयमेंट हाच्या मार्फत ऑलरेडी आमी फुडें व्हेल्लो कार्यक्रम आनीकूय बुस्ट करपा खातीर एप्रेंटिसशीप प्रोग्रामान तेतूंतल्यान आनीक बुस्ट करून आमी म्हणटा की 5,000 रुपया तांकां आमी स्टायफंड दितले. ना की उरलेल्यो ज्यो पार्टी आसात, कोण तरी सांगता आपूण 3,000 दितलो, कोण तरी 2,000. गोंयच्या तरणाट्यांक फुकट तशेंच रावचे आणि तांकां फुकट भत्तो दिवचो, म्हणजे तांची स्किल्स वापरची न्ही आणि तांचो हे उरलेल्या पार्टींचो मुद्दो आहा. आमचें म्हणणें आहा ते स्किल्ड जावचे ताच्या खातीर स्टायफंड दिवपाचें काम आमी केलां, जेणे करून तेंची स्कील अपग्रेड जातलीच आणि बऱ्यांतल्या बऱ्या तेंची स्कील ते वेगवेगळे कडेन यूज करतली. भारतीय जनता पार्टी सदोदीत युवकांक प्रोत्साहीत करपी, युवकांक स्कील अपग्रेड करपी म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य योजना 1, 2, 3 ह्यो सगळ्यो 100% इम्प्लिमेंट करपी म्हणजे इट इज मेक इन इंडिया, स्किल इंडिया, क्लीन इंडिया, फिट इंडिया हाचे सारखे वेगवेगळे कार्यक्रम गोंयांत राबोवपी भारतीय जनता पार्टीचें सरकार आसा. म्हणून तर स्वयंपूर्ण युवा आणि यूथ पॉलिसी ही खूप बऱ्या पद्दतीत इम्प्लिमेंट करपी भारतीय जनता पार्टीचें सरकार आसा. इट इज अ हेल्थ केअर फॉर ऑल गोवन्स. आमी पळयता की सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसतले, DDSSY स्कीम आसतली, ही अजूनय रिवायज करता आसतना म्हणजे सगळ्यो फॅसिलिटीज इन गोंयांत आमी अवेलेबल करून दिवपी. इन फ्युचर द कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल विथ द हेल्प ऑफ द डबल इंजीन सरकार तेंय बी गोंयांत जातले आणि वन ऑफ द बेस्ट हेल्थ केअर हे गोंयांत दिवपाक आमकां मोहल्ला क्लिनीक नाका, मोहल्ला क्लिनिकाची गोंयांत गरज ना हें हांव निश्चित रित्या सांगता. गोंय एक तांकां स्टँडर्ड हेल्थ केअर फॅसिलिटीज ह्यो गोंयांत गरज आसा, ती आमची नीड आसा आणि ताकाच लागून सुपर स्पेशलिटीचे हॉस्पिटल बरोबर टॉप कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल सुद्धा गोंयांत आमी डबल इंजिनच्या सरकारा मार्फत निश्चितच हाडटले. ह्या सगळ्यांच्या बरोबर म्हाका दिसता इट इज अन अन्नदाता इन्कम स्कीम. एग्रीकल्चर आमी स्वयंपूर्ण गोंयच्या मार्फत निश्चितच रित्या एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी, फिशरीज ह्या सगळ्या योजना ज्यो मार्फत वेगवेगळ्यो इंडस्ट्री वेगवेगळ्यो ज्यो म्हटल्या
की निश्चितच रित्या ताका आनीक बुस्ट दिवपा खातीर FPO आसतलो, मत्स्य संपदा आसतलो, व्हायट रेव्होल्युशन आसतलें, ब्लू रेव्होल्युशन आसतलें, माननीय मोदीजींचे विजन जे कोस्टल बेल्टांतल्यान ब्लू रेव्होल्युशन आनी व्हायट रेव्होल्युशन्स गोंयांत खूब मोठ्या पद्दतीन इम्प्लिमेंट करपा खातीर आमी स्वयंपूर्ण गोंय ह्या योजनेच्या खाली ते प्रत्येक गांवांतल्यान आमचो शेतकरी आसतलो, दुधकार आसतलो, नुस्तेकार आसतलो, बाकीचो कश्टकारी समाज आसतलो, हाज्या खातीर सातत्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार हे ताज्या बरोबर मोठ्या प्रमाणात उबे रावतले. टू क्रिएट द सेल्फ रिलायंट वुमन आमी पळयता की स्वयंपूर्ण महिला ही स्वयंपूर्ण महिला खातीर आमी कमी रेट ऑफ इंट्रस्टान तांकां लोन दिवप आनी त्याच बरोबर तांकां स्किल्ड करप. इट इज एन हँडीक्राफ्ट आसतले, आर्टिजन्स आसतले, वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या रिसेंटली पियुषजी गोयल हांच्यांनी 10 crores of rupees आमकां सँक्शन करून आमी आर्टिजन विलेज सांगे गांवांत एस्टाब्लीश केल्ली आसा. हे एक तेजें म्हणजे जी कुणबी सारी गोंयांत आशिल्ली ती अपग्रेड करपा खातीर अशा पद्दतीचो आर्टिजन सेंटर आमी गोंयांत डेव्हलप केल्लें आसा. गोंयांतल्या गांवांतल्यान अशाच पद्दतीच्या स्फूर्ती क्लस्टरच्या अंतर्गत माननीय गडकरीजी हांगासर आसा. फाटले फावटी ते MSME मिनिस्टर्स आसतना तांच्यांनी जाका चालना दिल्ली ते 12 स्फूर्ती क्लस्टर 12 तालुक्यांनी गोंयांत सुरू जाता. तितूंतलो एक स्फूर्ती क्लस्टर म्हाज्या तालुक्यांत पाळी गांवांत सुरू जालो. फूड प्रोसेसिंग युनिट्स तातूंतल्यानूच फुडें वचपाचें हे आमचो संकल्प आसा. इट इज एन क्लिनर ट्रान्सपोर्ट फॉर द ग्रीनर गोवा. म्हाका दिसता हाजेर आमचे गडकरी सर हे खूब बऱ्या पद्दतीन उलयतले की गोंयांत तांची संकल्पना आसा हांगासर पेट्रोलाची प्रायस कमी करच्या पेक्षा पेट्रोलाच्या व्यतिरिक्तूच सगळ्यो व्हेकल चलच्यो अशी तेंची संकल्पना आसा. ते उलयतना निश्चित रित्या ह्या विशयाचेर मुद्देसूर ते उलयतले. हांगा पेट्रोलाचे पयशे कमी करपाची गरज पडची ना, आमकां पेट्रोलूच नाका, आमी म्हणजे ग्रीन एनर्जी हाडपाचोय आमचो प्रयत्न आसा हे हांव निश्चित रित्या सांगता. हो सगळो संकल्प जो आसा आनी हो सगळो साकार करपा खातीर माननीय मोदीजींचो आशिर्वाद, केंद्रांतल्या सगळ्या मंत्र्यांचो आशिर्वाद डबल इंजिनचे सरकार फक्त करपाक शकता. खोटी आश्वासनां दिवपी खूब जाण आसतले, बट ती खरी करून दाखोवपी फक्त डबल इंजिनचे सरकार भाजपाचे सरकार आसतले. कारण आमच्या कडेन ताकद आसा डबल इंजिनाची आनी निश्चित रित्या गोंयकार विश्वास दवरतले भाजपाचेर, जेणी सत्याची सातत्याची फाटली 10 वर्सां सरकार केल्या, फुडली 5 वर्सां समृद्धी कडेन वाटचाल करपा खातीर आनी माननीय मोदीजींचे विजन आत्मनिर्भर भारत जेका आमी म्हणटा की स्वयंपूर्ण गोंयांत कन्वर्ट करपा खातीर गोंयकार भाजपाक साथ दितलो हे निश्चित सांगता. आनी हे संकल्प पत्र आमी पुराय करून फुडल्या 5 वर्सांक रिपोर्ट कार्डूय सबमीट करतले ही हांव आशा व्यक्त करता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. धन्यवाद दोतोर. डबल इंजिन सरकार जे केंद्रान मोदीजी आनी गोंयांक दोतोर प्रमोद सावंताचे आसा, ताजो एक अविभाज्य घटक म्हणजे आमचो नितीनजी गडकरी, जाणें गोंयांक सदांच आपले जे डिपार्टमेंट आसा त्या डिपार्टमेंटा मार्फत आमकां सदांच मदत केल्या. हांव तांचे कडेन ह्या क्षणाक मागतां की नितीनजी गडकरी सर प्लीज एड्रेस द गॅदरिंग. थँक्यू. मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी मुख्यमंत्र्यांचा आणि गोवा प्रदेश अध्यक्षांचा मनापासून अभिनंदन करतो की या संकल्प पत्रात त्यांनी कार्बन न्यूट्रल गोवा करण्याचा संकल्प केलेला आहे. गोव्याकरता अतिशय महत्त्वाचं आहे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन पासून पूर्ण गोव्याला मुक्ती देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसातून आमच्या सगळ्यांच्या मनातलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आहे. त्यांनी या ठिकाणी इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक टॅक्सी आणि विशेषतः या सगळ्या याच्याकरता सबसिडी देण्याचं या वचननाम्यात संकल्पपत्रात नमूद केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये येत्या 2 वर्षाच्या आत इलेक्ट्रिक व्हेकलची किंमत आणि पेट्रोल व्हेकलची किंमत सारखीच होईल असं मी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे. कारण मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळात गोव्यातलं बसेस इलेक्ट्रिकच्या सगळ्या होतील हा त्यांनी निर्धार केला. गोव्यातले जे टॅक्सी आहे ज्यांच्याजवळ लायसन आहे 4 वर्षापासून त्यांना ते विशेष रूपाने सबसिडी देणार आहे आणि मिनी बस करता देखील त्यांनी सबसिडी देणार आहे आणि त्यामुळे गोवा खऱ्या अर्थाने प्रदूषणापासून मुक्त होणार आहे. मला आश्चर्य वाटलं की काँग्रेस पार्टीने 80 रुपयात पेट्रोल देऊ
असं सांगितलं, हे त्यांनी बहुतेक गैरसमजुतीतून सांगितलं असेल. कारण त्यांना हे माहिती आहे की आम्ही आता मीच ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून एक नवीन धोरण जाहीर केलेलं आहे की यानंतर आपल्या जे 4 व्हीलर 2 व्हीलर आणि 3 व्हीलर ऑटो रिक्षा याच्यावर फ्लेक्स इंजिन येणार आहे. फ्लेक्स इंजिनचा अर्थ असा आहे की तुम्ही 100% पेट्रोल टाका किंवा 100% बायो इथेनॉल टाका. आणि याची ॲडव्हायझरी आम्ही ऑलरेडी इश्यू केलेली आहे. आणि टोयॅटो, सुझुकी आणि हुंडाई ज्यांचा 70% सेल आहे हिंदुस्थानात, त्यांनी ऑलरेडी हे स्वीकारलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात ह्या फ्लेक्स इंजिनवर या सगळ्या गाड्या, ऑटो रिक्षा, बजाज आणि TVSच्या आणि हिरोच्या स्कूटर, बाईक येणार आहेत. याचा अर्थ असा आहे की 80 रुपये पेट्रोलची गरज नाही, एक प्रकारची धूळपेक आहे. कारण 62 रुपये लिटरनी बायो इथेनॉल पेट्रोल गाडीत टाकता येणार आहे. त्यामुळे 80 रुपयाचा पेट्रोल देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 62 रुपयावरच पेट्रोलचा भाव म्हणजे इथेनॉलचा भाव येईल. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात हे ग्रीन फ्युएलही आहे, पेट्रोलमुळे प्रदूषण होतं आणि याच्यामुळे प्रदूषणही होत नाही. आणि त्यामुळे याच्यामध्ये गोवा हे प्रदूषण मुक्तही होईल आणि पेट्रोल घेण्याची वेळच राहणार नाही, हेच मगाशी मी त्यांना सांगितलं. यातलं महत्त्वाची गोष्ट अजून त्यांनी या जाहीरनाम्यात सांगितली आहे की जे इथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय मोठा आहे आणि ज्या बसेस आहेत त्या डिझेलवर चालतात आणि त्यामुळे त्या बसेसचं कन्व्हर्शन CNGवर करण्याकरता त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे 15 वर्षाचं जे स्क्रॅपिंग पॉलिसीचं जे कारण आहे, त्यामुळे ज्यांच्या जुन्या बसेस आहे त्या रेट्रोफिट करून त्या जर CNGवर कन्वर्ट झाल्या तर पुन्हा एकदा ट्रान्सपोर्टरला फायदा होईल. आणि तुम्हाला माहिती असेल की 100 रुपयाचं जर डिझेल लागत असेल तर 50 रुपयाचा केवळ CNG लागतो आणि 40 रुपयाचा LNG लागतो. त्यामुळे तिकीट दरही कमी होतील, एअर कंडिशन बसेस मिळतील. आणि आता गोव्यात याच्यानंतर ज्या लक्झरी बसेस आहेत, ज्या आपण ज्याच्यावर दूर प्रवास करतो, त्याही पण येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांनी त्या पण बसेस इलेक्ट्रिकवर कन्वर्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. चार्जिंग स्टेशन करता विशेष रूपाने अनुदान देण्याचा याच्यात संकल्पपत्रात सांगितलं आहे. त्यामुळे जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण तिन्ही करता जे आमचं भारत सरकारचं मिशन आहे त्यात कार्बन न्यूट्रल करण्याचं जे त्यांनी आखलं, याच्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. कदाचित थोडासा उशीर झाला मला सांगण्याकरता, पण मी ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी आता दिल्लीला माझ्याकडे आलेली आहे आणि ती पाण्यापासून हायड्रोजन ऑक्सिजन वेगळा करून त्या हायड्रोजनवर चालणारी आहे. आणि फरीदाबादच्या इंडियन ऑइलच्या याच्यात त्याचं ग्रीन हायड्रोजन तयार पण झालेलं आहे. फक्त तो भरण्याकरता जे इक्विपमेंट आहे ते 15-20 दिवसात आलं की ती गाडी मी दिल्लीत पायलट प्रोजेक्ट म्हणून चालवायला घेणार आहे. आणि ग्रीन हायड्रोजन हेच फ्युचर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पेट्रोल कोणी विकतच घेणार नाही. त्यामुळे 80 रुपये लिटरचा भाव सांगणं म्हणजे लोकांची धुळपेक करणं आहे. त्यामुळे याला काहीच अर्थ नाही आहे. ऑलरेडी या संकल्पपत्रात याचा निर्णय झालेला आहे. मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः मला अनुभव आहे की श्रीपादजी आणि मनोहर पर्रीकर आणि त्यावेळी दिगंबर कामत BJPत होते आणि संजीव देसाई हे 4 जण असताना मी प्रभारी होतो गोव्याचा. 96-97 सालापासून माझा गोव्याशी संबंध आलेला आहे. मनोहर पर्रीकरांनी गोव्याला एक व्हिजन दिली आणि त्यांच्या व्हिजनमधून गोव्यात त्यांनी विशेषतः आपल्या गोव्याच्या एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने असेल, इंडस्ट्रीच्या रोजगार मिळावा या दृष्टीने असेल, IT इंडस्ट्रीच्या दृष्टीने असेल, फार्मास्युटिकल इंडस्ट्री ज्याचा उल्लेख आहे आणि पर्यटन, याला मनोहर पर्रीकरांनी एक दिशा दिली आणि त्याचंच पुढचं धोरण प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राबवलं. आणि यातलं सगळ्यात मोठी विशेषता जी आहे ती राष्ट्रीय महामार्गाची आहे. कारण मनोहर पर्रीकरांनी आणि नंतर विशेषतः प्रमोद सावंतांनी वेळोवेळी ज्या सूचना केल्या त्यातून माझ्यासमोर आता एक अडचण आणि समस्या आहे. ती अशी आहे की गोव्यातला राष्ट्रीय महामार्ग जो होता त्याच्यावर मी ऑलरेडी आतापर्यंत 5-6 हजार कोटीची कामं पूर्ण केलेली आहे. 15,000 कोटी रुपयाची कामं सुरू आहे आणि नवीन जवळपास 12 ते 15 हजार कोटी रुपयाची कामं मी मंजूर केलेली आहे. म्हणजे मुंबई ते गोवा रस्ता तर होणारच आहे, पण गोवा ते कर्नाटक बॉर्डरचाही पण रस्ता त्याच्यात या जाहीरनाम्यात संकल्पपत्रात उल्लेख आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जवळपास
25,000 कोटी हे दिलेलेच आहेत. शिवाय 15,000 कोटीचे कामं मी मंजूर केले आहेत, ज्याची यादी माझ्याकडे आहे ऑलरेडी आधी, म्हणजे 40,000 कोटी. आणि 12,000 कोटी रुपये पोर्टला दिलेले आहेत भारत सागरमालामध्ये. आणि या 12 प्रकल्पामध्ये 12,000 कोटीमध्ये 30 योजना होत्या. त्यापैकी 6 गोवा पोर्टच्या 6 योजना पूर्ण झालेल्या आहेत आणि 7,238 कोटी रुपयाच्या 4 परियोजनावर काम सुरू आहे. आणि जवळपास 6 आणि 4 10 आणि त्याच्या 6 आणि 4 10 झाल्या. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या योजना आहेत 30, त्याच्यापैकी 15 योजनांचा DPR सुरू आहे. म्हणजे पोर्टलाच 12,000 कोटी रुपये दिले आहेत आणि जवळपास गोव्याला पुढल्या 5 वर्षात 40,000 कोटी मिळणार आहे. त्यामुळे गोव्यात आता रस्ते शिल्लक राहणार नाही पुढच्या वेळी काम करायला. त्यामुळे या संकल्पपत्रामध्ये जेव्हा पुढच्या 5 वर्षांनी जेव्हा ठेवावं लागेल तेव्हा रोड सेक्टरचा अजेंडाच गाळावा लागेल. कारण गोव्यातले सगळे रस्ते हे मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्ग झालेले राहतील आणि ते किती सुंदर बनलेले आहेत. ते एअरपोर्टवर येताना आत्ताच मी देवेंद्रजींना सांगत होतो की आधी 1-1 तास लागायचा, आज आम्ही 20 मिनिटात आलो. आणि म्हणून गोव्यामध्ये क्रांतिकारी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल झाला. हा जो पणजीचा पूल आहे जो मनोहर पर्रीकरांच्या काळात आम्ही पूर्ण केला, या ठिकाणी 55,000 PCOचा ट्रॅफिक होता आणि ट्रॅफिक जाम राहत होता. पण मनोहर पर्रीकरांनी आग्रह करून त्यावेळी पूल हा बांधला आणि आज तिथलं पूर्ण पणजीचे इथलं ट्रॅफिक जाम जवळपास संपला. अशा अनेक योजना गोव्यात, विशेषतः मुंबई गोवा या रस्त्यामुळे पण चांगल्या प्रकारच्या एक चांगला फायदा गोव्याला होणार आहे. गोव्याचं टुरिझम वाढायला मनोहर पर्रीकरांनी जसा प्रयत्न केला, प्रमोद सावंतांनी केला आणि या जाहीरनाम्यात यांनी विशेष रूपाने टुरिझमला प्रायोरिटी दिली. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की गोव्यात नवीन रोजगाराची निर्मिती होईल. कारण 49% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी टुरिझमची आहे त्याच्यातून रोजगार निर्माण होतो. आणि आता या वचननाम्यात संकल्पपत्रात त्यांनी सांगितलं की आम्ही टुरिस्टची संख्या दुप्पट करू. म्हणजे गोव्यात आज जे टुरिझममधून जे रोजगार निर्माण झाले त्याच्यापेक्षा दुप्पट रोजगार गोव्यात निर्माण होतील. म्हणजे गोव्यातल्या प्रत्येक माणसाला घर मिळेल, गोव्यातल्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळेल, गोव्यातल्या जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाचं अमेरिकेच्या स्टँडर्डचं इन्फ्रास्ट्रक्चर, रोड इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल. एकीकडे टुरिझम वाढल्यामुळे रिसॉर्ट्स हॉटेलमधून मोठ्या प्रमाणावर रोजगार पण मिळेल. आणि हेल्थ सर्व्हिसेसमध्ये हे अज्ञानी लोक असं सांगू शकतात की आम्ही मोहल्ला क्लिनिक करू. तुम्हाला माहिती आहे की भारतात सगळ्यात चांगली हेल्थ सर्व्हिसेस, तुम्हाला कुठलाही रोग झाला तरी फ्री ऑफ चार्ज ट्रीटमेंट जी आहे ती गोव्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गोव्याच्या जनतेला उपलब्ध आहे. ही सोय देशात सगळ्यात चांगली हेल्थ सर्व्हिस सरकारी राज्य सरकारची कुठे असेल तर ती गोव्यामध्ये आहे. आणि त्यामुळे गोव्यात मोहल्ला क्लिनिक उघडायची गरजच नाही. 5 स्टार मेडिकल फॅसिलिटी ऑलरेडी गोव्यातलं सरकार सगळ्या गोवेकरांना देत आहे. हार्ट असेल, कॅन्सर असेल, कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट तिथे निशुल्क आहे. आणि आता कॅन्सरवरही पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे काही लोक जी नवीन गोव्यात आलीत त्यांना पूर्ण गोव्याची माहिती नसल्यामुळे कदाचित कोणी पेट्रोलचे भाव 80 रुपये सांगतात किंवा कोणी आम्ही मोहल्ला क्लिनिक करू. गोवा हे असं स्टेट आहे भारतातलं की जिथे मनोहर पर्रीकर आणि प्रमोद सावंतांनी एवढं सुंदर काम केलेलं आहे की भारतातलं एवढ्या चांगल्या वैद्यकीय सुविधा, हेल्थ सर्व्हिसेस भारतातल्या कुठल्याही राज्यात नाही. आणि मोदीजींनी जेवढ्या योजना दिल्यात त्या सगळ्या योजनांचा अतिशय सुंदर वापर इथे झाला, शेतकऱ्यांपासून हेल्थ सर्व्हिसेसपासून तर MSME पर्यंत. आणि या सगळ्याच्या बाबतीत सगळ्यात शेवटचा मुद्दा जो महत्त्वाचा आहे, थोडीशी आठवण करा की 2005 साली मनोहर पर्रीकर होते 5 वर्ष सरकारमध्ये. ते गेल्यानंतर अटलजी असताना गोव्यामध्ये एक बगीचा होता. इकडनं तिकडे लोक फिरायचे, या पार्टीतून त्या पार्टीत. आणि गोवा हे दलबदलून करता प्रसिद्ध झालं होतं देशात. आणि त्या स्थितीनंतर गोव्यात 10 वर्ष स्थिर सरकार जर कोणी दिलं असेल तर भारतीय जनता पार्टीने दिलं. 10 वर्षाचं स्थिर सरकार. आणि म्हणूनच गोव्याची प्रगती आणि विकास झाला. त्यामुळे स्थिर सरकार, स्टेबल गव्हर्नमेंट आणि दुसरं डेव्हलपमेंट ओरिएंटेड गव्हर्नमेंट, विकासभिमुख सरकार, या दोन्ही कसोटीत उतरलेलं सरकार हे त्या अनुभव आपण या 10 वर्षात घेतला. त्यामुळे दल बदल, इकडनं तिकडे जाणं, मी नेहमी म्हणायचो की बगीच्यात लोक जशी फिरतात इकडनं तिकडे जातात तसं गोव्यामध्ये होत होतं.
पण नंतर या 10 वर्षात गोव्यात खऱ्या अर्थाने स्टेबिलिटी, स्थिर सरकार ही भारतीय जनता पार्टीने आणली आणि त्या 10 वर्षाच्या स्थिरतेमुळेच जे 50 वर्षात नाही झालं ते या 5-7 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रमोद सावंतांनी आणि त्याआधी मनोहर पर्रीकरांनी गोव्यात सिद्ध करून दाखवलं. मला विश्वास आहे की जिथून श्रीपादजी आणि मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय प्राथमिक स्तरावर गोव्यातल्या कामकाजाची सुरुवात झाली होती, त्या गोव्यामध्ये आज घराघरात भारतीय जनता पार्टी पोहोचली. गोव्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर जसं प्रेम केलं तसं मनोहरजी आणि श्रीपादजीच्या नेतृत्वाखाली आणि प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने देखील गोव्याला जे 50 वर्षात नाही झालं ते 5-7 वर्षात करून दाखवलं. आणि आता पुढली विजन या संकल्पपत्र हे 2022च्या रूपाने अजून चांगल्या योजना आखलेल्या आहेत. मी अध्यक्षांचं आमच्या आणि मुख्यमंत्र्यांचं आणि गोवा प्रदेश भारतीय जनता पार्टीचं मनापासून या संकल्पपत्राबद्दल अभिनंदन करतो आणि गोव्याला स्थिर सरकार आणि विकासभिमुख सरकार देण्याकरता गोव्याची जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला पूर्ण मेजॉरिटी देईल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना आणि सर्व गोव्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. बातमी मागची बातमी म्हणजे